टीम इंडिया पुन्हा एकदा T20 वर्ल्ड चॅम्पियन. फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी धुवा. तिसऱ्यांदा T20 विश्वचषकावर कोरलं नाव. टीम इंडियाच्या दणदणीत विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण. ठिकठिकाणी आतिषबाजीसह जोरदार सेलिब्रेशन. पंतप्रधान मोदींनीही टीम इंडियाच्या विजयाचं केलं कौतुक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन सोहळ्याचा विशेष कार्यक्रम. राज ठाकरे रायगडात दाखल. खामेनींच्या मृत्यूनंतर खामेनींचा मुलगा मोज्तबाच्या हाती इराणची सूत्र. असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सनं मतदानानंतर मोज्तबाच्या नावावर केला शिक्कामोर्तब. डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा इराणला धमकी. माझ्या मंजुरीशिवाय जास्त दिवस इराणचे नवे नेतृत्व टिकू शकणार नाही. तर इस्रायलचाही इराणला इशारा. इराण अमेरिका युद्धावर आज परराष्ट्र मंत्री जयशंकर संसदेत देणार उत्तर. तेल संकट आणि आखाती देशातील भारतीयांच्या सुरक्षेचीही देणार माहिती. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू. निवासी इमारतीवर मिसाईल पडल्यानं भारत बांगलादेशचे 12 कामगार जखमी. आणि आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू. पहिल्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांविरोधात विरोधक सादर करणार अविश्वास प्रस्ताव. न्यूज 18 मराठीच्या टनकिंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि दिवसाच्या सुरुवातीलाच अतिशय आनंदाची बातमी. भारतीय संघानं T20 वर्ल्ड कपवर सलग तिसऱ्यांदा नाव कोरलेलं आहे. त्या संदर्भातल्या पहिल्या काही बातम्या पाहणार आहोत. रिकॉर्ड तोड़ दिया। भारतीय टीम ने आज दिखा दिया भारत देश और दुनिया की ताकत है। भारतीय संघानं T20 वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं जेतेपदाची कमाई केली होती. आणि आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आलं नव्हतं. तर 2 वर्षांपूर्वी रोहित सेनेचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघानं अंतिम मुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना 255 धावांचा डोंगर रचला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या आघाडीच्या शिलेदारांनी वादळी अर्धशतकी खेळी साकारत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या डोंगरासमोर खेळताना न्यूझीलंडनं नियमित अंतरात विकेट्स गमावल्या आणि न्यूझीलंडचा डाव 159 धावांमध्येच आटपला. तर दणदणीत असा विजय भारतीय संघानं मिळवलेला आहे. न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलेलं आहे. 2024 मध्ये देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं जेतेपदाची कामगिरी केली होती. आणि आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आलं नव्हतं. तर 2 वर्षांपूर्वी रोहित सेनेचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघानं अंतिम मुकाबल्यात पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 255 धावांचा डोंगर रचला.
त्यामध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या आघाडीच्या शिलेदारांनी वादळी अर्धशतकी खेळी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. आणि या डोंगरासमोर खेळताना न्यूझीलंडनं नियमित अंतरात विकेट्स गमावल्या आणि न्यूझीलंडचा डाव 159 धावांमध्येच आटपला. आणि याच खरं तर हे सेलिब्रेशन करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. ट्विट त्यांनी केलेलं आहे. विश्वविजेत्या टीम इंडियाला हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही अपवादात्मक कामगिरीनं आणि धाडसाच्या जोरदार प्रदर्शनानं देशाला गौरव आणि अभिमान मिळवून दिलाय. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याबद्दल संपूर्ण संघाचं अभिनंदन, असं अमित शहा यांनी ट्विट केलंय. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलेलं आहे. विजेते ICC पुरुष T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. हा उल्लेखनीय विजय अपवादात्मक कौशल्य, दृढ निश्चय आणि टीमवर्क दर्शवतो. संपूर्ण टीमनं स्पर्धेत उत्कृष्ट धैर्य दाखवलेलं आहे आणि या विजयानं प्रत्येक भारतीयाचं हृदय भरून गेलंय, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आनंदी वाटतंय. आज आपण 2024 मध्ये लगातार वर्ल्ड कप जिंकलो आहे आणि आज या वर्षी आपण तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झालो आहे. खूप आनंद होतोय. या गेम मध्ये सगळ्या प्लेयर्सने खूप आनंदाने परफॉर्म केल्यासारखं वाटतंय. बॅटिंग ऑर्डर पण खूप चांगली होती, त्याच्यानंतर फिल्डिंग पण अप्रतिम केली. खूप चांगलं वाटतंय. आज सांगावं असं वाटतं की हेच ग्राउंड होतं ज्या ग्राउंडवरती आपण वर्ल्ड कपची फायनल हरलो होतो. 50 ओव्हरची वर्ल्ड कप फायनल हरलो होतो, पण आज त्याच ग्राउंडवरती आपण फायनल जिंकलेलो T20ची. आणि अशाच प्रकारे मी इंडियन टीमला शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे आम्हाला आनंद देत राहावा. T20 विश्वचषकाच्या विजयानंतर ठाण्यातील पारसिक नगर परिसरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा जल्लोष साजरा करण्यात आला.